नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रायगड या जिल्ह्याचे यावर्षी पोलीस वाहन चालक भरतीच्या परीक्षेत विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तर व्हिडिओ संपूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो, कोठेही स्किप करू नका, कारण येणाऱ्या 2025च्या आगामी पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात. पहिला प्रश्न आहे, रोडच्या मधोमध सलग 2 पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास हे दर्शविते. तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय सी, ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. पुढचा प्रश्न दुसरा आहे, एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे? तर या ठिकाणी पहा, योग्य उत्तर आहे पर्याय सी, तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे. पुढचा प्रश्न तिसरा आहे, 1 एप्रिल 2019 पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय ए, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. पुढचा प्रश्न चौथा आहे, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी. पुढचा प्रश्न पाचवा आहे, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय ए, कलम 3 अंतर्गत. पुढचा प्रश्न सहावा आहे, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत वाहन उभे न करण्यासंबंधीची तरतूद अंतर्भूत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय बी, कलम 122. पुढचा प्रश्न सातवा आहे, हलक्या वाहनाचे म्हणजेच LMVचे जास्तीत जास्त वजन किती असते? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये बहुधा विचारण्यात आलेला आहे, रिपिटेटिव्ह प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, 7.5 टन. हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन 7.5 टन असते. पुढचा प्रश्न आठवा, रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास डॅश, तर त्याचा अर्थ काय होतो? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, सुरक्षित असल्यास मार्गिका बदलू शकता. जर रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास त्याचा अर्थ काय होतो? तर सुरक्षित असल्यास मार्गिका बदलू शकता. पुढचा प्रश्न नववा आहे, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता डॅश. तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, 6 महिने. शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता 6 महिने असते. पुढचा प्रश्न 10वा, खालील चिन्हाचे अर्थ सांगा. हे जे चिन्ह दिलेले आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे. तर या ठिकाणी पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, या दिशेने पार्क करा. पुढचा प्रश्न 11वा, पुढील वाहनाच्या मागे अगदी नजीक म्हणजे जवळ धोकादायकरित्या वाहन चालविणे यास काय म्हणतात? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, टेलगेटिंग. पुढचा प्रश्न 12वा, दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, कलम 185. पुढचा प्रश्न 13वा, ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय ए, रस्त्यावरील वारंवार अपघात होणारे ठिकाण यालाच ब्लॅक स्पॉट असे म्हणतात. पुढचा प्रश्न 14वा, चालकाने लायसन्स व नोंदणीचे प्रमाणपत्र हजर करणे किंवा दाखविणे यासंबंधीची तरतूद. तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय ए, मोटार वाहन कायदा कलम 130. पुढचा प्रश्न 15वा, द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिका ही डॅश. तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावी. द्रुतगती मार्गावरील अगदी उजवीकडील मार्गिका
ही फक्त ओव्हरटेक करण्यासाठी वापरावी. पुढचा प्रश्न 16वा. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये डॅश. तर पहा, योग्य उत्तर आहे पर्याय ए, वाहनांनी वेग मर्यादा ओलांडू नये. कलम 112 मध्ये काय दिलेले आहे, तर वाहनांनी वेग मर्यादा ओलांडू नये. पुढचा प्रश्न 17वा. इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट डॅश डॅश रंगाची असते. तर योग्य उत्तर आहे पर्याय सी, हिरव्या रंगाची असते. इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते. पुढचा प्रश्न 18वा. वाहन चालविण्यासंदर्भात ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय. तर या ठिकाणी पहा, योग्य उत्तर आहे पर्याय बी, प्रकाशझोताच्या पलीकडे न दिसणारा भाग. यालाच वाहन चालविण्यासंदर्भात ब्लाइंड स्पॉट असे म्हणतात. पुढचा प्रश्न 19वा. त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात. जी त्रिकोणातील चिन्हे असतात ती कोणत्या प्रकारची असतात. तर या ठिकाणी पहा, योग्य उत्तर आहे पर्याय डी, सावधान करणारी. पुढचा प्रश्न 20वा. लुकलुकणारा लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे डॅश. तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा. तर या ठिकाणी पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न घेतले आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण येथेच थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.